नीता आपल्या देशातील मध्यमवर्गीयांचं प्रतिनिधित्व करते। हे असे मध्यमवर्गीय आहेत ज्यांना मोफत धान्य योजनेचा लाभ मिळत नाही आणि विचार न करता पैशांची उधळपट्टी करण्याएवढे ते श्रीमंतही नाही आहेत। त्यांची दर महिन्याला खर्चाची जुळवाजुळव करताना दमछाक होते। कधी गरजा कमी करून तर कधी बचत मोडून महिना काढावा लागतो। वर्तमानपत्रात दररोज बजेट संदर्भात बातम्या येत आहेत। सरकार यंदाच्या बजेटमध्ये कोणत्या आश्वासनांची गॅरंटी देईल या विचारात नीता मग्न झाली आहे। आरशासमोर उभं राहून नीता स्वतःशीच बोलू लागली। नोकरदार वर्गाला काय हवं असतं? टॅक्स स्लॅबमध्ये थोडीशी वाढ व्हावी, उत्पन्नावर कमी टॅक्स लागावा, म्हणजेच हातात 4 पैसे शिल्लक राहतील। मुळात टॅक्स वजा केल्यानंतर पगार मिळाल्यावर बहुतांश खर्च हा मुलांच्या शाळेची फी, महिन्याभराचं किराणा सामान, घर भाडं किंवा घराचा हप्ता आणि पेट्रोलसाठीच खर्च होतो। थोडेफार उरलेले पैसे विम्याच्या हप्त्यात जातात। त्यामुळे टॅक्स कपात थोडी कमी झाली तर हातात थोडे जास्त पैसे शिल्लक राहतात। नीताच्या अंतर्मनानं उत्तर दिलं, निवडणुकीपूर्वीचं बजेट आहे। सरकारला मतं हवी आहेत। एखाद्या वेळेस सरकार तुझी अपेक्षा पूर्ण करू शकतं। आशा ठेवायला काहीच हरकत नाहीये। दुसरी कोणती गॅरंटी हवी? ATC ची लिमिट वाढल्यास खूप चांगलं होईल। केंद्र सरकारने 2014-15 मध्ये ATC ची लिमिट वाढवली होती। त्यानंतर यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाहीये। सध्या 1.5 लाख रुपयांचं लिमिट आहे। नीताला ATC चं लिमिट वाढवण्याची गॅरंटी हवी आहे। 1.5 लाख रुपये तर मुलांची फीज आणि पगाराच्या PF मध्ये संपतात। त्यामुळे गुंतवणूक आणि बचतीचा उपयोग टॅक्स वाचवण्यात होत नाही। या गॅरंटीवर नीताच्या अंतर्मनानं थोडं हटकलं। ATC च्या बाबतीत सरकारचे हात बांधलेले आहेत। थोडासा दिलासा मिळाला तर लाखो लोक कर कक्षेच्या बाहेर जातील। तसं न करता दुसरी एखादी गॅरंटी माग, असं नीताच्या अंतर्मनाने सांगितलं। बरं, मग सरकारने किमान आरोग्य विम्याच्या हप्त्यावर पूर्ण कर सवलत द्यायला हवी। नीता 40,000 रुपयांचा आरोग्य विम्याचा हप्ता भरते। 25,000 रुपयापर्यंत आरोग्य विम्याच्या हप्त्यावर कर सवलत मिळते। सरकार एवढंही करू शकत नाही का? सगळ्या नागरिकांना आयुष्यमान योजना देऊ शकत नाही तर किमान सरकारने प्रत्येकानं आरोग्य विमा घ्यावा यासाठी तरी प्रोत्साहन देण्याची गरज आहे। आयकर कमी असावा आणि गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळावा एवढीच नोकरदारांची बजेटकडून अपेक्षा आहे। मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स सारख्या अत्यावश्यक इन्शुरन्सवर सरकारने GST कमी करावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे।